शोकाकुल बंधू होते पंकज शेठ आणि बोबोशे शेठ यांचा शेती व्यापाराचा डिप्लोमा जो इतिहास आहे खरंतर गाडीचे ते अनेक लोकांनी सांगितले आपल्यासाठी कल्पना जुन्नरच्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी या महाराष्ट्राचा आदर्श घ्यावा अशा प्रकारचे कामगिरी त्यांनी केले. मी विशेषतः आभार मानून सतीश शेखर की त्यांनी अचूक निवड विज्ञानाच्या डायरेक्टरपदी कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेस मला अनेक गोष्टी घ्यायला घेऊ नका, पण हा एक व्यक्ती असा होता की प्रत्येक राष्ट्रीय नेता असेल, प्रत्येक शेतकरी असेल की पंकज घेतलं याचा अभिमान प्रत्येकाला आणि इतकी दुःखद घटना आहे शब्दांनी सांगून होऊ शकत नाही. कुटुंबाला किती धीर देण्याचा प्रयत्न केला तर धीर देता येत नाही अशी परिस्थिती आहे. याला काळ आणि वेळच उत्तर आहे. तिची कामगिरी मात्र कोणीच विसरू शकणार नाही असं कार्य पंकजने त्याच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. मी जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने आणि बेलके परिवाराच्या वतीने पंकजच्या प्रति भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. ओम शांती. व्यक्त करून खरं तर वर्षापूर्वी या कुटुंबातील खऱ्या जो आधारस्तंभ होता त्याला आपण म्हणतो घराच्या काळी आणि सिंहाची छाती असे यांचे यांना मार्गदर्शन करणारे प्रेरणा देणारे यांचे पिताश्री म्हणजे शिवशेठ वामन यांचं ध्यानसन झालं आणि त्या निमित्तानं त्या दशकऱ्याच्या माध्यमातून कुटुंबाच्या माध्यमातून या बालावडी गावच्या आदिवासी जे काही प्रयोजन आहे आपल्या बांधणीतर्फे होतो या ठिकाणी वेस बांधण्याचा त्यांनी संकल्प केला होता. परंतु ग्रामीणच्या काळामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यामुळे ते खरं काम करता आलं नाही. परंतु काल सरकारी महाराजांनी आम्ही असं संयुक्त बैठक घेत असताना कुटुंबाच्या माध्यमातून चर्चा करत असताना महाराजांच्या माध्यमातून आलं पंकज जे काही कष्ट आहे, पंकज जे काही मेहनत आहे, जे काही चिकाटी आहे, जे काही त्यांची प्रेरणा देणारी जी काही शक्ती आहे ती कायम जर ठेवायची असेल तर आपल्या आदर्श गावचं बालावडचं जे ग्रामदैवत कुलदैवत कल्याणेश्वर गायवाड महाराजांचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी दीपस्तंभ उभा करण्यात यावा आणि तात्काळ बोबोशेठ असतील, त्यांचे मित्र पंकज डोके असतील यांनी त्याला संमती देऊन ते खरं तर या पंकज आमच्या स्मरणार्थ ते काम करतात. अशा अनेक उदाहरणे या बालावडमध्ये आहेत. कर्तृत्व दातृत्व नेतृत्वाचा वसता नेतृत्व करता त्यांना ते कष्टाने मिळालेले आहे. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे राजकारणामध्ये किंवा तुम्हाला कोणाला तरी नमस्कार करावा लागतो, परंतु या कुटुंबाला जो काय मान सन्मान सामाजिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये मला तो स्वतःच्या कष्टावरती मिळालेला आहे आणि वास्तव आणि सत्य आहे. आणि म्हणून पंकज भाऊची जी काही सार्थक निवड झाली ह्या बालावडीसाठी असेल, पिंपळवाडीसाठी असेल, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या माध्यमातून बोबोशेठने खरं तर हे देण्याचा प्रयत्न केला. गावग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. याची भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार किर्तशी नगरीचे आमदार आदरणीय दादा सोनवणे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.